नमस्कार. चला आपण सगळे मिळून एका प्रवासाला निघूया. हा प्रवास कुठल्याही बाहेरच्या जागेचा, जसे की मंदिर किंवा तीर्थक्षेत्राचा नाही, तर आपल्या स्वतःच्या मनातला आहे. हा श्रीमद भगवद्गीतेच्या ज्ञानाच्या त्या खोल समुद्रात उतरण्याचा एक प्रयत्न आहे, जिथे केवळ सल्ला नाही, तर आपलं स्वतःचं सत्य दडलेलं आहे. आपण सगळे इथे केवळ काही गोष्टी ऐकण्यासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी जमलेलो नाही. आपला उद्देश आहे की ह्या खऱ्या ज्ञानाच्या प्रकाशात आपण आपल्या मनात वसलेल्या भीती, गैरसमज आणि त्रासांना कायमचं मिटवून टाकावं. हा प्रवास केवळ कृष्णाची भक्ती करण्याचा नाही, तर आपल्या आत त्या जागृत अवस्थेला मिळवण्याचा आहे, जी कृष्णाप्रमाणे प्रत्येक गोष्टीला साक्षी बनून पाहू शकते आणि जी आपल्या सर्वांच्या आत झोपलेली आहे. म्हणून दुसऱ्या कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याआधी स्वतःला अशा प्रकारे तयार करा की तुम्ही तुमच्या आतला खरा आवाज ऐकू शकाल. कारण जेव्हा एखादं सत्य आपल्या हृदयाला स्पर्श करतं, तेव्हा खऱ्या बदलाची घंटा आपल्या आतच वाजते. तर चला, बाहेरच्या धावपळीला विसरून आपल्या मनाचा गोंगाट शांत करू आणि त्या खोल शांततेत उतरू, जिथे सत्याचा संगीत ऐकू येतं. आपण फक्त चांगले विचार पाठ करण्याऐवजी त्या विचारांचं मूळ कुठे आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि मग त्या समजुतीनुसार जगण्याचा एक खरा संकल्प करू. ही यात्रा केवळ बौद्धिक तर्कवितर्काची नाही, तर हृदयाने अनुभवण्याची असेल. वाईट संगत त्या गोड विषासारखी असते, जी हळूहळू परिणाम करते आणि माणसाला संपवून टाकते. जर तुम्ही चवीचा मोह सोडला तर शरीराला फायदा होतो. जर तुम्ही वाद सोडला तर नात्यांना फायदा होतो. आणि जर तुम्ही वायफळ चिंता सोडली तर संपूर्ण आयुष्याला फायदा होतो. खरा आनंद गोष्टी सोडण्यातच आहे, कारण ज्या गोष्टी तुम्ही सोडू शकता त्या तुम्हाला कधीच आपलं गुलाम बनवू शकत नाहीत. संशय हा एक असा आजार आहे ज्यावर कोणताही इलाज नाही. चारित्र्य हे एक असा सत्य आहे ज्याला कोणत्याही पुराव्याची गरज नाही. गप्प राहणं हा सर्वोत्तम मार्ग आहे आणि शब्द हे सर्वात धारदार शस्त्र आहे. संशय मनात विरघळलेल्या विषासारखा आहे, जो ना नाती टिकू देतो ना आत्म्याला शांती देतो. आयुष्याची कहाणी ही खूप विचित्र आहे. जे आपल्या जवळ असतं त्याची आपण कदर करत नाही आणि जे आपण मिळवू इच्छितो ते नेहमी आपल्यापासून दूरच राहतं. माणूस नेहमी त्याला न मिळणाऱ्या गोष्टी मागे धावतो आणि जे त्याच्या जवळ आहे त्याची किंमत समजत नाही. कधी कधी वेळेसोबत खूप काही बदलतं, पण खऱ्या नात्यांची ओळख ही कठीण काळातच होते. वेळ हा एक असा आरसा आहे जो प्रत्येक चेहऱ्यावरून मुखवटा हटवून खरं रूप दाखवतो. जेव्हा आपला चांगला काळ असतो तेव्हा सगळे आपले वाटतात, पण जसा वाईट काळ येतो तसा खरा आणि खोटा यातील फरक स्पष्ट होतो. खऱ्या नात्यांची ओळख गुलाबाच्या सुगंधासारखी असते, जी वेळेसोबत आणखी घट्ट होत जाते. वाईट वेळ एका जादूगारासारखी असते, जी एका क्षणात सगळ्यांच्या चेहऱ्यावरून मुखवटे उतरवते. अडचणी माणसाला तोडण्यासाठी नाही, तर त्याला आणखी चांगलं बनवण्यासाठी येतात. गरजेपेक्षा जास्त झुकणं भीक मागण्यासारखं होतं, मग ते प्रेम असो वा सन्मान. आत्मसन्मानापेक्षा मोठं काहीही नाही. जो माणूस स्वतःचा आदर करत नाही, जगही त्याचा आदर करत नाही. काश या धावपळीच्या आयुष्यातही शाळेसारखी एखादी घंटा असती, जी वाजली असती आणि आपण सगळे ताण विसरून शांतता मिळवली असती. शांतता पैशाने विकत घेता येत नाही, ती तर मनाच्या समाधानाने येते. जे लोक आपली बुद्धी सोडून फक्त भावनांमध्ये वाहून जातात, ते नेहमी दुसऱ्यांच्या हातातील खेळणा बनतात. भावना तोपर्यंतच सुंदर आहेत जोपर्यंत त्या तुम्हाला कमजोर बनवत नाहीत. आयुष्याने माझ्या दुःखावर एक अनोखा इलाज सांगितला. वेळेला मलम बनवलं आणि इच्छांपासून दूर राहायला शिकवलं. इच्छा समुद्राच्या पाण्यासारख्या असतात, जितकं प्यावं तितकी तहान वाढत जाते. जसं एका रोपाला वाढण्यासाठी रोज पाणी लागतं, तसं नात्यांनाही वेळ आणि लक्ष देण्याची गरज असते. नाती हवेसारखी असतात, ती अनुभवता येतात, पण जेव्हा त्यांना दुर्लक्ष केलं जातं तेव्हा जीव गुदमरतो. ऐक, तू कधी कुणाला वेळेची भेट दिलीस का? कारण प्रेमात दिलेले क्षण कोणत्याही मौल्यवान वस्तूंपेक्षा जास्त अनमोल असतात. जो तुम्हाला वेळ देऊ शकतो तोच खरं प्रेम देऊ शकतो, कारण प्रेम शब्दांनी नाही, उपस्थितीने जाणवतं. आता जेव्हा तुझी आठवण येते तेव्हा हाच विचार येतो की काश तू मला थोडा वेळही दिला असतास. काही नाती वेळेच्या कमतरतेमुळे नाही, तर भावनांच्या कमतरतेमुळे तुटतात. डोळ्यांत ओलावा वाढला आणि बोलणं कमी झालं. खरं तर ही वेळ वाईट नाही, वाईट तर आपण झालो आहोत. आपण नेहमी वेळेला दोष देतो, पण चूक आपल्या निर्णयांची असते. चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचा वेळ लक्षात ठेवायला हवा. वाईट काळात चांगल्या वेळेच्या आठवणी शांतता देतात आणि चांगल्या काळात वाईट वेळेच्या आठवणी आपल्याला सावध ठेवतात. आठवणी ओझं नसतात, फक्त योग्य वेळी त्यांचं महत्त्व समजून घेणं गरजेचं असतं. आयुष्य खरंच अगणित पानांचं पुस्तक आहे. समजत नाही यावर पुस्तक लिहू की याचा हिशोब लिहू. कधी कधी हिशोब करता करता आपण आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण मोजायलाच विसरून जातो.
हुशार माणूस तो आहे जो दुसऱ्यांचे गुण पाहतो आणि त्यांच्याकडून शिकतो, त्यांच्याशी जळत नाही. जळफळाट त्या वाळवीसारखा आहे जो सर्वात आधी माणसाला आतूनच पोखरून टाकतो. मान्य आहे की वेळ आपल्याला सतावत आहे, पण ती आपल्याला जगायचं कसं हेही तर शिकवत आहे. प्रत्येक अडचण आपल्यासोबत एक शिकवण घेऊन येते, जी समजणारे पुढे जातात. आयुष्याच्या कहाण्याही नद्यांसारख्या असतात. कुणाला माहित नाही की कुणाची कहाणी कुणाला जाऊन मिळेल आणि मग कुठपर्यंत पोहोचेल. प्रत्येक वळणावर एक नवा प्रवास आहे आणि प्रत्येक प्रवासात एक नवं वळण. हीच आयुष्याची खरी कहाणी आहे. प्रेम योगायोगाने चाखलं होतं. जिभेवर आजही दुःखाचे फोड आहेत. काही जखमा वेळेने नाही, फक्त एका खऱ्या भावनेनेच भरतात. जे मला पसंत करत नाहीत त्यांच्याबद्दल मला काही अडचण नाही. मला अडचण त्या लोकांमुळे आहे जे मला पसंत करण्याचं नाटक करतात. इथे प्रत्येकाला दुसऱ्यांच्या भेगांमध्ये डोकावण्याची सवय आहे. जर दरवाजा उघडला तर कोणी विचारायलाही येत नाही. चूक आपल्या पाठीसारखी असते, दुसऱ्यांची तर दिसते पण आपली नाही दिसत. ज्याची जशी नियत असते तो तशीच कहाणी ठेवतो. कोणी पक्ष्यांसाठी बंदूक ठेवतो तर कोणी पाणी ठेवतो. या जगात राहण्यासाठी दोन सर्वोत्तम जागा आहेत. एक तर कुणाच्या तरी हृदयात राहा किंवा कुणाच्या तरी प्रार्थनेत राहा. जेव्हा कोणी माझ्या पाठीमागे बोलतं तेव्हा मला आनंद होतो की कमीत कमी त्यांची माझ्या तोंडावर बोलण्याची हिंमत नाही. सोबती असा असावा जो परिस्थिती बदलणारा असावा, परिस्थिती सोबत बदलणारा नाही. कुणाचा खरा रंग तेव्हाच समोर येतो जेव्हा आपण त्याच्या कुठल्याही कामाचे नसतो. आयुष्यात स्वतःला कधीही कुठल्याही माणसाची सवय लावू नका, कारण माणूस खूप स्वार्थी असतो. जेव्हा तो तुम्हाला पसंत करतो तेव्हा तो तुमच्या सगळ्या वाईट गोष्टी विसरून जातो आणि जेव्हा तो तुमचा तिरस्कार करतो तेव्हा तो तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टी विसरून जातो. एक प्रेमळ संदेश: कुणावर इतका विश्वास ठेवा की तो तुम्हाला सोडताना स्वतःला दोषी समजेल, आणि कुणावर इतकं प्रेम करा की त्याच्या मनात नेहमी तुम्हाला गमावण्याची भीती राहील. हत्तीपासून 1000 गज अंतर ठेवा, घोड्यापासून 100 गज अंतर ठेवा आणि शिंग असलेल्या जनावरापासून 10 गज दूर राहा, पण जिथे धोकेबाज मित्र असेल तिथून निघूनच जा. आजच्या माणसाला ना कायदे आवडतात ना वादे, फक्त फायदे आवडतात. सन्मान ही उधारीसारखा झाला आहे. लोक घेतात तर पण परत करायला विसरतात. तुम्ही एखादं काम कसं करता याच्याशी कुणालाही काही देणं घेणं नाही. लोक फक्त त्याचा परिणाम पाहतात. म्हणून प्रत्येक काम चांगलं करा. काही लोक आपली कदर त्यामुळे करत नाहीत कारण आपण त्यांना ही जाणीव करून दिलेली असते की आपण त्यांच्याशिवाय राहू शकत नाही. चांगली माणसं रस्त्याच्या कडेला लावलेल्या स्ट्रीट लाईट सारखी असतात. ती ध्येयापर्यंतचा प्रवास तर कमी करू शकत नाहीत, पण रस्त्याला प्रकाशाने भरून प्रवास सोपा आणि सुरक्षित करतात. आयुष्याची ही विचित्र व्याख्या आहे. सावरलं तर स्वर्ग, नाही तर एक तमाशा आहे. या जगात कोणी कुणाचा सहानुभूतीदार नसतो. लोक अंत्ययात्रेतही फक्त आपली हजेरी लावण्यासाठी असतात. रागाच्या वेळी थोडा संयम बाळगल्यास तुम्हाला आयुष्यभराच्या लाजिरवाण्या प्रसंगातून वाचवू शकतो. जर परिस्थितीवर तुमची पकड मजबूत असेल तर विष ओकणाराही तुमचं काही वात्र करू शकत नाही. ज्या रस्त्यावर तुम्ही एकटे राहाल, समजा तुम्ही योग्य रस्त्यावर चालला आहात, कारण सत्याच्या वाटेवर तुमच्या विचारांशिवाय कुणी साथ देत नाही. जेव्हा बाण लागला होता तेव्हा इतकं दुःख झालं नव्हतं. जखमांची जाणीव तर तेव्हा झाली जेव्हा धनुष्य आपल्यांच्याच हातात पाहिलं. एकदा कोमेजलेलं फूल पुन्हा फुलत नाही. जन्म कधी पुन्हा मिळत नाही. भेटायला तर हजारो लोक मिळतात, पण तुमच्या लाखो चुका माफ करणारे आई वडील पुन्हा मिळत नाहीत. आपल्या वाणीला बाण बनवू नका, कारण जर ती सूर बनली तर आयुष्यात संगीत असेल, आणि जर बाण बनली तर आयुष्यात महाभारत होईल. विनम्रतेचा गुण कुलूपाकडून शिका. कुलूप स्वतः तुटेल पण आपली चावी कधीच बदलणार नाही. आयुष्यात कुणाची तरी साथच पुरेशी आहे. खांद्यावर कुणाचा तरी हातच पुरेसा आहे. दूर असो वा जवळ याने काही फरक पडत नाही. खऱ्या नात्यांची तर फक्त जाणीवच पुरेशी आहे. कुठल्याही नात्याला कितीही सुंदरतेने का बांधलं नाही, जर नजरेत आदर आणि बोलण्यात सभ्यता नसेल तर ते तुटतंच. नेहमी आपण आयुष्यात आपली मौल्यवान नाती आपल्या खोट्या अहंकाराच्या आगीत जाळून टाकतो. आयुष्य तर स्वस्थ आहे, फक्त ते घालवण्याचे मार्ग महाग आहेत. मी आयुष्यातून हा धडाही शिकलो आहे की कुणी कितीही आपलं का असेना, आधी तो आपलाच फायदा पाहतो. तुमच्या प्रत्येक खऱ्या खोट्या गोष्टीवर जे वाहवाह करतील तेच लोक तुम्हाला एक दिवस उद्ध्वस्त करतील. आयुष्य तेच आहे जे आपण आज जगत आहोत. हे करू ते करू हे सगळं तर फक्त स्वप्न आहेत. आयुष्यात मोठा विजय मिळवायचा असेल तर छोट्या मोठ्या पराभवांना कधीही घाबरू नका. शोधाल तर उणिवा सापडतीलच. आपण देवाचे बनवलेले बंदे आहोत, स्वतः देव थोडीच आहोत. खूप चांगले असूनही तुम्ही प्रत्येकासाठी चांगले असू शकत नाही. कुठेतरी तुम्हाला वाईट ठरवलं जाईल किंवा वाईट सिद्ध केलं जाईल. स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असणं गरजेचं आहे, नाहीतर लोक तुम्हाला तिथेही दाबण्याचा प्रयत्न करतील जिथे तुमचा अधिकार आहे. कितीही आलिशान घरं किंवा हिरे जवाहिरात जमा करा, जर आयुष्यात प्रेम नसेल तर सगळं धूळ आणि माती समान आहे. रोज भांडा, खूप भांडण करा, पण कुटुंबापासून वेगळं होण्याचा कधीही विचार करू नका.
कारण जी पानं झाडावरून तुटून पडतात त्यांची काही किंमत नसते. आपल्या आतल्या लहान मुलाला नेहमी जिवंत ठेवा, कारण गरजेपेक्षा जास्त शहाणपण आयुष्य बेरंग करून टाकतं. एक इच्छा असते आपल्यासोबत जगण्याची, नाहीतर आम्हालाही माहित आहे की मरायचं तर एकट्यानेच आहे. मैत्री आणि नातेसंबंध सन्मानाचे नाही तर भावनेचे भुकेले असतात. ओढ हृदयापासून असावी, मेंदूतून नाही. काश लोकांना हे समजलं असतं की नाती एकमेकांची काळजी घेण्यासाठी बनवली जातात, एकमेकांचा वापर करण्यासाठी नाही. जेव्हा काम निघून जातं तेव्हा लोक आपली लायकी दाखवतात, नाहीतर गरज पडल्यावर पाया पडून गयावया करतात. कठीण काळात खरा मित्रच तुमची विचारपूस करतो, नाहीतर प्रत्येक जण आधी तुमची ऐपत विचारतो. अनेकदा चूक नसतानाही आपण आपली चूक मान्य करतो, कारण भीती वाटते की कुठेतरी आपलं कुणीतरी आपल्यावर रुसेल. चांगल्या माणसाची पहिली आणि शेवटची ओळख ही आहे की तो त्या लोकांचाही आदर करतो ज्यांच्याकडून त्याला कुठल्याही प्रकारच्या फायद्याची अपेक्षा नसते. जे लोक थोड्याच वेळात हृदयात उतरतात तेच लोक थोड्याच वेळात हृदयातूनही उतरतात. कधीही कुणाच्या भावनांशी खेळू नका. कदाचित तुम्ही हा खेळ जिंकाल, पण हे नक्की आहे की त्या माणसाला तुम्ही कायमचं गमावून बसाल. रिकाम्या खिशात ना मैत्री टिकते ना प्रेम. आम्हाला बदनाम करून सोडून जाणारे कुठे मिळवतील आमच्यासारखं हृदय ठेवणारे. वेडं बनून राहण्यातच एक जबरदस्त फायदा आहे. लोक दगड तर उचलतात पण बोट उचलत नाहीत. यशस्वी होण्यासाठी आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवावा लागेल. नशीब तर जुगारात आजमावलं जातं. लोक चुकीचं म्हणतात की पांढऱ्या रंगात निष्ठा असते. मित्रांनो, जर असं असतं तर आज मीठ जखमांवरचं औषध असतं. माझे नातेवाईक मला म्हणाले की खूप प्रगती कर. मग मी त्यांना विचारलं, तुम्ही माझी प्रगती सहन करू शकाल का? शांततेतही चांगली कामं होतात. मी झाडांना शांतपणे सावली देताना पाहिलं आहे. प्रतीक्षा जर लांब असेल तर चालते, पण प्रतीक्षा जर एकतर्फी असेल तर फक्त त्रास देते. अहंकार आणि पोट जेव्हा हे दोन्ही वाढतात तेव्हा माणूस इच्छा असूनही कुणाला मिठी मारू शकत नाही. ज्याप्रमाणे लिंबाच्या रसाचा एक थेंब हजारो लिटर दूध खराब करतो, त्याचप्रमाणे माणसाचा अहंकार चांगल्यातल्या चांगल्या नात्यांनाही संपवून टाकतो. जेव्हा भविष्य अंधुक वाटू लागतं तेव्हा तुम्हाला आपलं लक्ष वर्तमानावर केंद्रित करण्याची गरज असते. कुणी तुमची साथ देणार नाही. इथे तुम्हाला लढायचंही स्वतःचं आहे आणि सावरायचंही स्वतःचं आहे. यशस्वी होण्यासाठी ह्या दोन गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. एक जी तुम्हाला मागे खेचते आणि एक जी तुम्हाला पुढे जाण्यास भाग पाडते. आयुष्यात जर आनंदी राहायचं असेल तर आधी त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले आहेत. प्रेम जितकं खरं असेल, दुःख तितकंच जास्त असेल. जितकी कमी अपेक्षा ठेवाल, आयुष्यात तितकेच आनंदी राहाल. उगाच परक्यांशी घट्ट नाती बनत नाहीत. काहीतरी पोकळी आपल्यांनीच दिलेली असते. खोटं कुठल्याही नात्याला संपवण्यात महत्वाची भूमिका बजावतं, कारण सत्य आज नाही तर उद्या समोर येतच. आभार माना की पक्ष्यांना माहित नाही की त्यांचा धर्म कोणता आहे, नाहीतर आकाशातूनही रक्ताचा पाऊस पडला असता. खूप दूर जावं लागतं फक्त हे जाणून घेण्यासाठी की आपल्या जवळ कोण आहे. सर्वात धोकादायक सवय संशय घेण्याची आहे. ही कुठल्याही चांगल्या नात्याला उद्ध्वस्त करू शकते. सुख आणि दुःख आपल्या नशिबाने मिळतं. श्रीमंती गरिबीशी याचा काही संबंध नाही. रडणारे महालातही रडतात आणि नशिबात आनंद असेल तर झोपडीतही हसू असतं. आयुष्यात खरा आनंद कुठल्याही गोष्टीत नाही तर तुमच्या स्वतःच्या विचारांमध्ये आहे. पैशाला काही किंमत नाही. जर मनात समाधान असेल तर तीच खरी संपत्ती आहे. प्रत्येक हास्यामागे एक कहाणी असते जी आपण नेहमी लपवून ठेवतो. वेळेची किंमत तेव्हा कळते जेव्हा तिला परत आणता येत नाही. खरी नाती ती असतात ज्यात कुठलीही अट नसते. प्रत्येक अडचण एका नव्या अनुभवाची संधी देते जी आपण ओळखायला हवी. जी गोष्ट आपल्याला आनंद देते ती नेहमी आपल्याजवळ राहत नाही, पण आपल्याजवळ जे आहे ते समजून घेणं आणि त्याची प्रशंसा करणं गरजेचं आहे. कधी कधी स्वतःला ऐकणं आणि आपल्या भावनांना समजून घेणंच सर्वात मोठा आनंद असतो. तुमचा दृष्टिकोनच तुमच्या आनंदाची चावी आहे. सकारात्मक विचार करा आणि आयुष्याचा आनंद घ्या. आयुष्याच्या छोट्या छोट्या क्षणांमध्ये दडलेला आनंद ओळखा, तोच खरा आनंद आहे. या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या विचारांना आणखी खोली देऊ शकता आणि तुमच्या आयुष्याचे अनुभव शेअर करू शकता. कुणी कितीही समजावून सांगितलं तरी माणूस आपल्या समजुतीनुसारच समजतो. वेळ लागतो, पण वेळेसोबत सगळं काही स्पष्ट होतं. श्रीकृष्ण म्हणतात की सत्य नेहमी शेवटी समोर येतं, फक्त धैर्य ठेवणं गरजेचं आहे. आयुष्य त्याच्यासोबतच खेळतं जो खेळाडू उत्कृष्ट असतो. दुःख सगळ्यांचे सारखेच असतात, पण धैर्य सगळ्यांचे वेगवेगळे असते. श्रीकृष्ण म्हणतात की अडचणींना घाबरू नका, कारण त्या तुम्हाला शिकवतात की आपलं धैर्य कसं मजबूत करायचं. महिलांचा प्रवास एका क्षणात वाया गेला जेव्हा आपल्यांनी विचारलं, सांगा कसे आलात. श्रीकृष्ण म्हणतात की आपल्यांची वागणूकच सर्वात मोठी जखम देते, पण तीच तुम्हाला आत्मनिर्भरही बनवते. झोका जितका मागे जातो तितकाच पुढेही येतो. त्याचप्रमाणे जर आयुष्याचा झोका मागे गेला तर घाबरण्याची गरज नाही, तो पुन्हा पुढेही येईल.
श्रीकृष्ण म्हणतात की वेळेचा मारही झोक्यासारखा असतो. जर ती तुम्हाला मागे घेऊन जात असेल तर एक दिवस ती तुम्हाला पुढेही नक्कीच आणेल. वरच्याच्या न्यायालयात वकिली होत नाही आणि जर शिक्षा झाली तर मग जामीनही होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात की कर्माचा न्याय निष्पक्षपाती असतो आणि जेव्हा न्याय होतो तेव्हा कोणीही वाचू शकत नाही. म्हणतात की देवाने स्त्रीला खूप आरामात बनवलं, पण तिच्याच नशिबात आराम लिहायला विसरला. श्रीकृष्ण म्हणतात की स्त्रीचं धैर्य आणि त्याग हीच तिची सर्वात मोठी शक्ती आहे. छंद जोपासण्याच्या वयात जो संयम ठेवायला शिकतो तो आयुष्याची अर्धी लढाई अशीच जिंकून जातो. हातात टचफोन फक्त स्टेटससाठी चांगला आहे, पण सगळ्यांच्या संपर्कात राहणं आयुष्यासाठी जास्त चांगलं आहे. श्रीकृष्ण म्हणतात की नात्यांमध्ये जोडलेले राहणं हेच सर्वात मोठे स्टेटस आहे, बाकी सगळं व्यर्थ आहे. कधीही निराश होऊ नका मित्रांनो. आयुष्य अचानक कुठूनही एक चांगलं वळण घेऊ शकतं. आयुष्य समजून घेणं खूप अवघड आहे. श्रीकृष्ण म्हणतात की कोणी स्वप्नांसाठी आपल्यापासून दूर जातं तर कोणी आपल्यांसाठी आपल्या स्वप्नांपासून. कुटुंबासोबत धैर्य ठेवणं प्रेम म्हटलं जातं, इतरांसोबत धैर्य ठेवणं सन्मान म्हटलं जातं, स्वतःसोबत धैर्य ठेवणं आत्मविश्वास म्हटलं जातं आणि देवावर धैर्य ठेवणं आस्था म्हटलं जातं. माणूस स्वतःच्या नजरेत बरोबर असायला हवा, कारण जग तर देवावरही नाराज आहे. श्रीकृष्ण म्हणतात की खरा आनंद तो आहे जेव्हा तुम्ही स्वतःवर समाधानी असाल, इतरांच्या विचारांवर नाही. कोणीही रिकामा नाही, सगळे भरलेले आहेत. कोणी प्रेमाने भरलेलं आहे तर कोणी द्वेषाने. मृत्यू ही मोठी विचित्र गोष्ट आहे. एक दिवस मरण्यासाठी संपूर्ण आयुष्य जगावं लागतं. नशीब आपल्या हातात नाही, पण निर्णय आपल्या हातात आहेत. नशीब आपले निर्णय बदलू शकत नाहीत, पण आपले निर्णय आपलं नशीब बदलू शकतात. कुंडळीत शनी, डोक्यात गर्व आणि आयुष्यात शत्रुत्व हे तिन्ही हानिकारक असतात. जे कधीच उत्तर देत नव्हते त्यांचेही सलाम येऊ लागतात. जेव्हा वेळ बदलते तेव्हा लिंबाच्या झाडालाही आंबे लागू लागतात. जे ह्या जगात भेटत नाहीत ते मग कोणत्या जगात भेटतील, हाच विचार करून देवाने एक जग बनवलं ज्याला आपण स्वप्न म्हणतो. तुमच्या आनंदात ते लोक सामील होतात ज्यांना तुम्ही हवं असतं, पण तुमच्या दुःखात ते लोक सामील होतात ज्यांना तुम्ही हवे असता. एका ठिकाणी एक खूप सुंदर विचार लिहिला होता. जगात जर काही सोडण्यासारखं असेल तर ते आहे इतरांकडून अपेक्षा ठेवणं. गमावलेली दौलत आणि विसरलेली विद्या तरीही परत येऊ शकते, पण गमावलेला वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. आयुष्यभर मी नात्यांचा भ्रम पाळला, पण खरं तर हे आहे की स्वतःशिवाय कोणी आपलं नसतं. जगत सुई बनून राहा, कात्री बनून नाही. सुई दोघांना एक करते आणि कात्री एकाला दोन करते. तुला प्रेम कुठे होतं? तुला तर फक्त सवय होती. जर प्रेम असतं तर आपलं क्षणभराचं दुरावणंही तुला शांतपणे जगू दिलं नसतं. नशीब सगळ्यांना संधी देतं, पण प्रत्येक जण बादशाह बनत नाही. एक नातं असंही असायला हवं ज्यात आपण आपलं प्रत्येक दुःख आणि प्रत्येक तक्रार मोकळेपणाने सांगू शकू. खरं प्रेम तेच लोक करू शकतात ज्यांना प्रेम मिळवण्यासाठी तळमळावं लागलं आहे. दिवस असेच जात राहिले. एके दिवशी जेव्हा अर्चनाजी पराठे बनवत होत्या तेव्हा कोणीतरी अम्मा म्हणून हाक मारली. तेव्हा त्यांनी न पाहताच विचारलं, काय हवं बेटा? उत्तर मिळालं, एक गोष्ट हवी आहे अम्मा. हे ऐकून अर्चनाजींनी नजर उचलली तर समोर त्यांचा नातू वंश उभा होता, ज्याला ओळखायला त्यांना काही क्षण लागले, कारण 5 वर्षात तो खूप उंच झाला होता आणि चेहऱ्यावर हलकी मिशीही आली होती. वंश बेटा म्हणताना अर्चनाजींचे डोळे भरून आले. तेव्हा तो म्हणाला, अम्मा, तुम्ही आम्हाला सोडून का गेलात? वडील जेव्हा अलाहाबादहून परत आले आणि तुम्हाला सोबत पाहिलं नाही तेव्हा खूप रडले होते. मी विचारलं तर वडील म्हणाले की माहीत नाही अम्मा कुठे गेले आहेत. आम्ही सगळीकडे शोधलं पण कुठेच सापडल्या नाहीत. मी म्हटलं, असं कसं होऊ शकतं बाबा? अम्मा उगाच गायब होऊ शकत नाहीत. तुम्ही पुन्हा शोधायला जा. मी बाबांना वारंवार समजावलं, पण बाबा कुठल्याच गोष्टीवर ऐकले नाहीत. तरीही मी मनातल्या मनात ठरवलं की आपल्या अम्माला शोधणार आणि आपल्या आई वडिलांना त्यांच्या चुकांची शिक्षा देणार. म्हणून मी अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला आणि दिवसभर भटकल्यानंतर कुणीतरी सांगितलं की अम्माच्या हातचे बनवलेले पराठे खाण्याची मजाच काही वेगळी आहे. बस मग मी तिथे आलो आणि मला आज माझी अम्मा मिळालीच. अर्चनाजींचे डोळे अश्रूंनी भिजले होते. त्यांनी वंशला आपल्या गळ्याशी लावलं आणि वारंवार त्याचं कपाळ चुंबत राहिल्या. अर्चनाजींनी त्याला प्रेमाने आपल्याजवळ बसवलं आणि आपल्या हाताने पराठा खाऊ घालू लागल्या. बेटा, आता मी तुम्हाला परत घेऊन जाईन आणि तुझ्या वडिलांना आणि सुनेला असा धडा शिकवीन की ते लोक पाहतच राहतील.
नाही बेटा, तुझ्या वडिलांनी जे काही केलं ते चांगल्यासाठीच केलं. म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. जर माझा मुलगा मला एकटा सोडून गेला नसता तर मी माझी ओळख कधीच बनवू शकले नसते आणि आयुष्यभर त्यांच्यावर ओझं बनून राहिले असते. म्हणूनच तुला तुझ्या आई वडिलांना धडा शिकवण्याची काही गरज नाही बेटा. तुला त्यांच्या म्हातारपणी आधार बनायचा आहे आणि वेळ काढून मला भेटायला येत राहायचं आहे. बघ बेटा, आता मी माझ्या सुनीता अम्मासोबत इथे आरामात राहत आहे आणि मला काही अडचण नाही. मी इथे खूप आनंदी आहे. वंश निराश होऊन म्हणाला, तुम्ही किती चांगले आहात अम्मा. आई बाबांनी तुमच्यासोबत किती वाईट केलं, पण तरीही तुम्ही त्यांच्या भल्याचा विचार करता. हो बेटा, कारण आता मी खूप आनंदी आहे आणि इतरांना त्रासलेलं पाहू इच्छित नाही. म्हणून आता तुम्हीही माझी चिंता करणं सोडून द्या आणि रोज माझ्या हातचे बनवलेले पराठे खायला या. ठीक आहे अम्मा, मी तुम्हाला भेटायला येत राहीन. इतकं बोलून वंश निघून गेला आणि अर्चनाजींचे डोळे ओलावले. त्या खूप आनंदी होत्या, पण आपल्या नातवाला पाहून जुन्या आठवणी ताजा झाल्या. तेव्हा त्यांची मोठी बहीण सुनीताजी म्हणाल्या, अगं अम्मा, तुम्ही स्वतःच रडत आहात? नाही बहीण, हे डोळे नातवाला इतक्या वर्षांनी पाहून भरून आले. चला आता आपलं काम करूया. असं म्हणून अर्चनाजींनी अश्रू पुसले आणि सुनीताजींसोबत पराठे बनवायला लागल्या. आता अर्चनाजी आणि सुनीताजी दोन्ही बहिणी आनंदाने आपलं काम करू लागल्या. प्रिय मित्रांनो, ही कहाणी केवळ अर्चनाजी आणि सुनीताजींची नाही, तर त्या सगळ्या महिलांची आहे ज्यांना समाज आणि आपल्या कुटुंबाकडून उपेक्षा मिळाली, म्हणजे ज्यांना दुर्लक्षित केलं गेलं. ही कहाणी आपल्याला शिकवते की आयुष्यात कितीही अडचणी का येऊ नयेत, आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरतेने जगलेलं आयुष्यच खरं आयुष्य असतं. अर्चनाजींनी आपल्या आयुष्यात आपल्याकडून नाकारलं जाणं, सुनेचे टोमणे आणि समाजाची उदासीनता सगळं सहन केलं. पण हार मानण्याऐवजी त्यांनी आपल्या अनुभवांना ताकद बनवलं. त्यांनी केवळ स्वतःला सांभाळलं नाही, तर सुनीतासारख्या निराधार महिलेला नवं आयुष्य देण्याचा संकल्प केला. अर्चनाजी आणि सुनीताजींनी सिद्ध केलं की वय केवळ एक संख्या आहे. जोपर्यंत आत्मबळ आहे, म्हणजे स्वतःवर विश्वास आहे, तोपर्यंत आयुष्यात नवा अध्याय लिहिला जाऊ शकतो. शेवटी कहाणी हेही सांगते की जर आपण कोणाचा आधार बनतो, तर ती मदत कुठेतरी आपल्या आयुष्यालाही प्रकाशमान करते. म्हणूनच आपल्या स्वाभिमानासोबत जगा, दुसऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बना आणि विचार करू नका की तुम्ही एकटे काही करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीत, विशेषतः प्रत्येक महिलेत समाज बदलण्याची शक्ती असते. शेवटी ही कहाणी एक संदेश देते की आयुष्यात जेव्हा आपल्यासोबत कोणी नसतं तेव्हा तुटू नका, आपल्या स्वतःसोबत उभे राहा. कधी कधी जे त्यागलं जातं तेच दुसऱ्या कोणाच्या आयुष्याचा आधार बनतं. आणि जर तुमच्या आत दया, साहस आणि आत्मसन्मान जिवंत आहे, तर तुम्ही केवळ आपल्यासाठीच नाही, तर इतरांसाठीही नवा मार्ग बनवू शकता. अर्चनाजींची संपूर्ण जीवन यात्रा आपल्याला हेच शिकवते की माणूस आपलं नशीब स्वतः घडवू शकतो आणि त्याच नशिबाने तो कोणासाठी तरी उमेद, धैर्य आणि प्रेरणा बनू शकतो. प्रिय दर्शकांनो, कहाणी इथेच संपत नाही, तर इथून एक खोल सत्य सुरू होतं. आता आपण हे समजून घेऊ की संतती कितीही प्रिय का असेना, आई वडिलांनी 3 गोष्टी कधीही सांगू नयेत, नाहीतर मनाची शांती गमावू शकते. कारण काही शब्द असे असतात जे नात्यांच्या त्या दोऱ्याला कमजोर करतात, जो प्रेम, विश्वास आणि त्यागाने बनलेला असतो. ही काही कल्पना नाही, तर अनुभवातून निघालेलं सत्य आहे, जे कमी लोक समजू शकतात. जो समजला तो आयुष्यभर शांततेत राहिला आणि ज्याने दुर्लक्ष केलं त्याचा शेवट नेहमी एकटेपणात झाला. आयुष्याची खरी विडंबना ही नाही की मुलं वाईट असतात, तर ही आहे की आई वडील नकळतपणे असे रहस्य, पीडा किंवा सत्य सांगून जातात ज्याचं फळ केवळ दुःख बनतं. याच कारणामुळे आज मी तुम्हाला त्या 3 गोष्टी सांगणार आहे ज्या कधीही आपल्या संततीला सांगू नयेत, मग ती तुम्हाला प्राणांपेक्षाही अधिक प्रिय का असेना. पहिली गोष्ट, हे दाखवणं की मी तुझ्यासाठी किती कष्ट सोसले आहेत. जेव्हा आई वारंवार प्रसूतीच्या वेदना, म्हणजे बाळाला जन्म देण्याचा त्रास किंवा वडील आपल्या त्यागाचा उल्लेख करतात, तेव्हा हे जर कधीतरी स्नेहाने म्हटलं गेलं तर ठीक आहे, पण जेव्हा हीच गोष्ट टोमणा बनते तेव्हा मुलाच्या मनात ही भावना बसते की त्याचा जन्मच अपराध होता का. हळूहळू तो भावनिक अंतर बनवू लागतो आणि सेवा तर करतो पण मनापासून नाही, सोबत राहतो पण आत्म्याने दूर जातो. म्हणून लक्षात ठेवा, जे तुम्ही केलं ते प्रेम होतं, काही सौदा नव्हता. दुसरी गोष्ट, भाऊ किंवा बहिणीशी तुलना करणं. जेव्हा आई वडील तुलना करतात तेव्हा मुलाचा आत्मसन्मान तुटतो आणि नात्यांमध्ये विष विरघळतं. तो स्वतःला परका समजू लागतो आणि एक दिवस तोंड फिरवतो. तेव्हा आई वडील विचार करतात की संतती नालायक निघाली, पण खरं तर हे असतं की त्याला आधी कमी लेखलं गेलं होतं, त्याला कमीपणा दाखवला गेला होता. म्हणून समजा, संतती तुलनेने नाही तर प्रेमाने घडते. तिसरी आणि सर्वात धोकादायक गोष्ट, हे म्हणणं की आता माझ्याजवळ काहीच उरलं नाही, सगळं तुला दिलं. हे वाक्य आई वडिलांच्या दुःखातून निघालं असेल,
पण संततीसाठी हे एक खूप मोठं ओझं बनून जातं. तो समजून घेतो की माझी जबाबदारी संपली आहे, पण आई वडिलांना फक्त एवढंच म्हणायचं असतं की आता मला फक्त तुझी सोबत हवी आहे, आता मला मिठी मार, आता माझ्यासोबत थोडा वेळ घालव. पण संतती असं ऐकते जणू काही तुम्ही तिच्याकडून काही हिशोब मागत आहात की सगळं काही दिलं, आता आणखी काय हवं. म्हणूनच ही गोष्ट कधीही म्हणू नका की आम्ही सगळं दिलं, कारण आई वडील कधीही रिकामे नसतात, कधीही रिक्त नसतात. त्यांच्या मांडीवरची शांतता, त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची सोबत ही ती अनमोल पुंजी आहे जी प्रत्येक धन दौलतीपेक्षा कितीतरी पटीने मोठी असते. या 3 गोष्टींपासून स्वतःला रोखणं सोपं नाही. यासाठी संयम हवा, धैर्य हवं आणि सर्वात महत्वाचं ते विशाल हृदय हवं जे केवळ खऱ्या आई वडिलांच्या आत असतं. मी माझ्या मुलांवर प्रेम त्यामुळे करत नाही की त्यांनी माझी सेवा करावी, तर त्यामुळे करतो कारण त्यांचं असणंच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे. प्रिय श्रोत्यांनो, जर तुम्ही कधीही नकळतपणे या गोष्टी आपल्या संततीला सांगितल्या असतील तर आजच स्वतःला थांबवा, आणि जर आतापर्यंत सांगितलं नसेल तर पुढेही कधी सांगू नका, कारण संतती शब्दांपेक्षा जास्त भावनांना समजते आणि लहानपणी मिळालेल्या भावनाच तिच्या संपूर्ण आयुष्याचा स्वभाव ठरवतात. संतती कितीही समजूतदार किंवा प्रिय का असेना, ती तुमची संपूर्ण पीडा समजू शकत नाही आणि तिच्याकडून अशी अपेक्षाही ठेवू नये. फक्त त्यांना हे शिकवा की आयुष्य प्रेमाने चालतं, हिशोबाने नाही, आणि जर त्याग करावा लागला तर तो शब्दांशिवाय असावा, कारण मौनात केलेला त्यागच सर्वात महान असतो. म्हणून जर तुम्हाला वाटतं की तुमची संतती शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला आदर आणि स्नेहाने पाहावी, तर या गोष्टींपासून दूर राहा आणि केवळ एकच गोष्ट द्या, ती आहे निस्वार्थ प्रेम. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आपल्या आयुष्याबद्दल कधीही तक्रार करू नका, कारण अगणित लोक तुमच्यासारखं आयुष्य जगण्याची कामना करतात, इच्छा करतात. एखाद्या हरलेल्या माणसाला विचाराल तर तो 2च कारणं सांगेल, एकतर नशिबाने साथ दिली नाही किंवा वेळेने संधी दिली नाही. जर कोणी तुमचा विश्वास तोडला तर त्याला धन्यवाद म्हणा, कारण तेच तुम्हाला शिकवतात की विश्वास नेहमी विचार करून ठेवायला हवा. म्हटलं आहे की ज्यांना खरं ज्ञान असतं त्यांच्यात अहंकार नसतो, आणि ज्यांच्यात अहंकार भरलेला असतो तिथे ज्ञान टिकत नाही, तिथे ज्ञान थांबत नाही. या कठीण काळात स्पष्ट दिसलं की कोण आपलं आहे आणि कोण परक. कारण जेव्हा आपलेच लोक फसवू लागतात तेव्हा शत्रूंची चर्चा करणं व्यर्थ होतं, बेकार होतं. प्रेमाची ही एक जिद्द असते, कारण हृदयाला शांतता त्याच्याकडूनच हवी असते ज्याने त्याला सर्वात जास्त रडवलं आहे. या जगातील सर्वात जड गोष्ट मतलब असतो. जो हट्टाच सर्वात मजबूत नातंही हलकं पडतं. आता तू माझ्याजवळ येऊन काय करणार, जेव्हा वारंवार पारखता पारखता तू मला गमावूनच बसला आहेस. ज्याच्यावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच आपली सर्वात मोठी कमजोरी बनतो, कारण त्याला माहित असतं की आपण त्याच्याशिवाय अपूर्ण आहोत. इतकं समजूतदार नक्की बना की माफ करू शकाल, पण इतके भोळे बनू नका की पुन्हा डोळे बंद करून त्याच्यावर विश्वास ठेवून बसाल. जो माणूस तुम्हाला समजूनच घेऊ इच्छित नाही त्याला समजावण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे, आणि जो मानायला तयार नाही त्याला मनवण्याचा काही लाभ नाही. जिथे भावनांची कदर नसते, जिथे भावनांचा सन्मान नसतो, तिथे जो आला आहे तो एक दिवस जाणारच. मग माणसाला गर्व कशाचा आहे? ज्याला वाटतं त्याला कुणापासून काही फरक पडत नाही, खरं तर तोच कुणा एकाशी सर्वात जास्त जोडलेला असतो. मनापासून मदत करा, पण जर मनाला शांती मिळत नसेल तर स्पष्ट सांगा. ज्याला जायचं आहे तो निघून जाईल, कारण जो आज थांबला आहे तो उद्या नक्कीच जाईल. असं बोला की समोरच्याला वाटेल की तुम्ही आपले आहात. कुणाला इग्नोर करणं म्हणजे दुर्लक्ष करणं, आणि व्यस्त असणं म्हणजे बिझी असणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. ज्यांना स्वप्न पाहणं आवडतं त्यांना रात्र लहान वाटते, आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करणं आवडतं त्यांना दिवस कमी पडतो. त्यांना वाटतं दिवस लहान झाला. सौंदर्य चेहऱ्यात नाही तर माणसाच्या वागण्यात वसतं. हा समाज आत्महत्येला तर स्वीकारतो, पण प्रेमाने केलेल्या लग्नाला नाही. कुणाची सवय जाणून घ्यायची असेल तर त्याला सन्मान द्या, आणि कुणाची फितरत म्हणजे स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला स्वातंत्र्य द्या. मला कमजोर समजू नका, कारण मला प्रेम करायलाही येतं, आणि जर गरज पडली तर प्रतिकार करायलाही येतं. शांतता उगाच नसते. काही पीडा, काही खोल दुःख माणसाचा आवाजच हिसकावून घेतात. चेहरा जरी स्वच्छ दिसला तरी हृदयावर डाग लपलेले असू शकतात. समोर मित्र आणि मागे शत्रू हेच आजचं कटू सत्य आहे. वेळ असताना स्वतःला बदला, कारण जेव्हा वेळ बदलते तेव्हा खूप दुःख देते. आजच्या युगात तोच देव मानला जातो ज्याच्याजवळ धन आणि पद आहे. नात्यांचं दुसरं नाव आज पैसा बनला आहे. कर्म कसेही असोत, जर धन असेल तर खूप काही माफ होतं. आज धन असल्यावर लोक अज्ञान, दुर्व्यवहार आणि चुकीची कर्मही दुर्लक्षित करतात. पण लक्षात ठेवा, पैसा फक्त बाहेरचा हिशोब सोडवतो. हृदयाची खोली आणि आत्म्याची शांतता केवळ खऱ्या कर्मांनी आणि माणुसकीने मिळते. जमान्याची जास्त पर्वा करू नका, कारण त्याची सवयच त्रास देण्याची आहे.
नेहमी त्यांचंच हृदय तुटतं जे दुसऱ्यांचं हृदय जपण्यात गुंतलेले असतात. या जगात तूच जगायला शिकतो जो आपलं दुःख लपवायला जाणतो. ज्यांचं हृदय मोठं असतं त्यांची दुःखही तितकीच मोठी असतात. जर वेळ नेहमीसारखी राहिली असती तर आपल्यांची ओळख कशी झाली असती? परिस्थितीची कठपुतळी बनू नका, कारण तुमच्या आत परिस्थिती बदलण्याची ताकद आहे. कधीही विचार करू नका की तुम्ही एकटे आहात, तर हे माना की तुम्ही एकटेच पुरेसे आहात. तुम्ही काफी आहात. संयमाची सर्वात मोठी सुंदरता ही आहे की तो आल्यावर कुठल्याही इच्छेची गरज राहत नाही. चांगली माणसं आनंद देऊन जातात आणि वाईट माणसं शिकवण देऊन जातात. शांत राहा, तुमचाही वेळ येईल आणि ध्येयावर टिकून राहा. एक दिवस हसू नक्कीच मिळेल. हे दुःखद सत्य आहे की निष्ठेचं उदाहरण माणसांमध्ये नाही तर जनावरांमध्ये शोधलं जातं. न कुणाला इतका अधिकार द्या की स्वतःला पीडा होईल, आणि न इतका वेळ द्या की समोरच्याला गर्व होईल. कडू लोकही अनेकदा संकटात कामी येतात आणि गोड लोक नेहमी वेळेवर धोका देतात. ज्यांना तुमच्या दुःखाची जाणीव नाही त्यांच्याकडे तक्रार करणं व्यर्थ आहे. आयुष्य कितीही कठीण असो, जर कोणी आपलं साथ देईल तर सगळं सहन करण्यासारखं वाटू लागतं. प्रत्येक माणसाच्या दोन कहाण्या असतात, एक जी तो जगाला सांगतो आणि दुसरी जी तो हृदयात लपून ठेवतो. मौन त्या लोकांसाठी सर्वोत्तम उत्तर आहे जे शब्दांची कदर करत नाहीत. आयुष्यात स्वतःला मजबूत बनवा, कारण दुसऱ्यांच्या आधारावर जगणं हळूहळू कमजोरी बनतं. माझं प्रेम आणि माझा क्रोध त्यांच्यासाठीच आहे ज्यांना मी आपलं मानतो. लोक त्यालाच गमावायला घाबरतात जो कधी त्यांचा असतोच नाही. आयुष्यात कितीही वेळा हारलात, पण हे ठरवून ठेवा की साधं बनून जगायचं नाही. प्रेम दुर्मिळ आहे, त्याला सांभाळून ठेवा. क्रोध विनाशकारी आहे, त्याला नियंत्रणात ठेवा. भीती धोकादायक आहे, तिचा सामना करायला शिका. तणाव आणि बेचैनी त्यांनाच घेरते जे आपल्यासाठी कमी आणि इतरांसाठी जास्त जगतात. धैर्य ठेवा, कारण जगासमोर रडण्यापेक्षा गप्प राहणं चांगलंय. इथे दुःख ऐकून लोक सहानुभूती नाही तर आनंद घेतात. सगळ्यांना चांगलं मानणं ही माझी सर्वात मोठी चूक होती. आज भावनांपेक्षा जास्त पैशाची किंमत मोजली जाते. मित्रांनो, म्हटलं आहे की माणसाने फळाची चिंता सोडून निस्वार्थ भावाने आपलं कर्तव्य पार पाडावं. आयुष्याच्या आव्हानांपासून पळून जाऊ नये आणि नशिबालाही दोष देऊ नये. स्वतःला ईश्वराला समर्पित करणंच सर्वात मोठा आधार आहे. माणूस जन्माने नाही तर कर्माने महान बनतो, आणि जेव्हा तो आपल्या कर्मात आनंद शोधतो तेव्हाच आयुष्यात पूर्णता मिळवतो. म्हटलं आहे की आसक्तीतूनच इच्छा जन्म घेतात, आणि सन्मानित व्यक्तीसाठी अपमान मृत्यूपेक्षाही जास्त पीडादायक असतो. जे सत्य नाही त्याला घाबरण्याची काही गरज नाही. प्रत्येक माणसाचा स्वभाव आणि विश्वास त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातून आकार घेतो. जी कर्म स्वभावाच्या विरुद्ध असतात तीच मनाला बेचैन करतात. हुशार व्यक्ती केवळ ईश्वरावर अवलंबून राहते, दुसऱ्या कुणाच्या आधारावर नाही. वेळेपेक्षा जास्त भावनांचं ओझं खूप महाग पडतं, म्हणून त्यांना विचार करूनच खर्च करावं. अनेकदा माणसाला आपल्या निष्ठेवरही पश्चाताप होतो, कारण सर्वात खोल जखम नेहमी आपलेच देतात. गरजेपेक्षा जास्त गरिबी आणि गरजेपेक्षा जास्त जवळीक दोन्ही डोळे ओलावतात. मैत्रीचे किस्से आणि जगाची चलाखी पाहून घ्या. इथे प्रत्येक जण आपला फायदा पाहून वेळ आल्यावर बाजूला होतो. आयुष्य तर थेंबभर आहे, पण अहंकार समुद्रापेक्षाही मोठा. अनेकदा अनोळखी चेहरे आपल्यापेक्षा जास्त आपले वाटतात. जर कोणी तुमच्यावर जळत असेल तर समजून घ्या, तुम्ही ते करत आहात जे तो करू शकत नाही. आयुष्याच्या शेवटी अग्नीही आपलेच देतात, तरीही आपण ह्या सत्यापासून अनभिज्ञ असतो. भाकरीपेक्षा विचित्र काही नाही, ती कमावण्यासाठी धावतो आणि पचवण्यासाठीही. सुई जेव्हा टोचते तेव्हाच सुंदर वस्त्र बनतं, म्हणूनच प्रत्येक पीडा वाईट नसते. स्त्रियांनी जरी स्मारकं बनवली नसतील, पण अगणित घरांना घर नक्कीच बनवलं आहे. काश सणांच्या आधी कोणीतरी असा भंगारवाला आला असता जो तुटलेली मनं आणि विखुरलेल्या आठवणीही उचलून घेऊन गेला असता. पोस्टमन पुन्हा पत्र घेऊन आला. पत्ता तोच होता, पण चेहरे बदलले होते. आपल्या वाणीला वीणा बनवा, शस्त्र नाही, कारण वीणेतून सूर निघतात आणि शस्त्रातून युद्ध. आपण दोघेही हारलो. तू आम्हाला आपलं करू शकला नाहीस आणि आम्ही तुला विसरू शकलो नाही. जेव्हा प्रेम करणारा त्रास देणं सोडून देतो तेव्हा समजून घ्या, नातं संपलं आहे. जवळीक जेव्हा हद्दीपेक्षा जास्त वाढते तेव्हा दुःख देते, म्हणून आम्ही निवडक लोकांशीच भेटतो. हृदयात ढीगभर न बोललेल्या गोष्टी आहेत, पण सांगावं तर कुणाला. इथे प्रत्येक जण परका वाटतो. जिथे नात्यांमध्ये महत्त्व मिळत नाही तिथेच माणूस स्वतःला लुबाडून घेतो. थोडं धैर्य ठेवा, कारण प्रत्येक अंधारानंतर उजेड नक्कीच येतो.
मित्रांनो, म्हटलं आहे की जो वर्तमानात मिळाल्याने समाधानी नाही, तो भविष्यात मिळाल्यानेही समाधानी होणार नाही. जर तुम्ही इतरांना आपल्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त मौल्यवान बनवलं तर तुम्ही स्वतः त्यांच्या नजरेत स्वस्थ पडाल. जितका आत्मसन्मान खाली पाडाल, लोक तितकंच दाबतील. वाईट वेळ कमजोर बनवत नाही, तर जिंकायला शिकवते. हाच फरक आहे आपल्यात. ते आम्हाला निवांत क्षणी आठवतात आणि आम्हाला त्यांच्या आठवणीतून निवांतपणा मिळत नाही. प्रेम वचनांनी नाही, अनुभूतीने जिवंत राहतं. जबरदस्तीने आनंदी दिसणं माणसाला आतून आणखी उदास करतं. आता असा धर्म असायला हवा जो माणसाला माणूस बनायला शिकवेल. कुणी कितीही आपलं का असेना, आधी आपलं हितच पाहतो. नवीन नाती बनताच जुनी नेहमी सुटून जातात. काही लोक इतक्या विश्वासाने खोटं बोलतात की ओळखणं कठीण होतं. लोकांना तुमची किंमत तेव्हा कळते जेव्हा खूप उशीर झालेला असतो. विश्वास बनवायला आयुष्य लागतं आणि तोडायला एक क्षण. कडू लोक कठीण काळात कामी येतात आणि गरजेपेक्षा जास्त गोड लोक नेहमी धोका देतात. आजचा माणूस व्यावहारिक कमी आणि व्यावसायिक जास्त झालाय. नाती तीच मधुर आहेत जिथे फायदा जास्त आहे. अहंकार त्यांना असतो ज्यांना परिश्रमाशिवाय सगळं मिळतं, पण मेहनतीने सुख मिळवणारा दुसऱ्यांच्या मेहनतीचा सन्मान करतो. कुणाला कमी लेखू नका, कारण समुद्र सगळ्यांना बुडवू शकतो पण तेलाच्या थेंबाला नाही. बनावट लोकांपासून सावध राहा. आधी ते रडून दुःख विचारतील, मग हसून जगाला सांगतील. नाती त्यांच्याशीच ठेवा जे वेळ आल्यावर साथ देतील. जर भलं करू शकत नसाल तर वाईटही करू नका. धोका खाणं गरजेचं आहे, कारण चालायला आई वडील शिकवतात आणि सावरायला आयुष्य शिकवतं. मोह संपताच गमावण्याची भीतीही संपून जाते. प्रत्येकाला बदलण्याचा प्रयत्न करू नका, फक्त स्वतःला त्यांच्यापासून वेगळं करून घ्या. खोटं आणि बहाणे क्षणभराचा आनंद देतील, पण किंमत भविष्यात चुकवावी लागेल. आज सर्वात धोकादायक तोच आहे जो आपल्याविरुद्ध कान भरतो. बोलायला लहानपणी शिकतो, पण काय बोलायचं हे शिकायला संपूर्ण आयुष्य लागतं. ज्यांना आपलेपणाच नाही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवण्यात काय अर्थ. गरजेच्या वेळी मदत मिळत नाही म्हणून पुण्य जमा करत राहा, कारण धन सोबत जाणार नाही. आजची नाती सूर्यफुलासारखी आहेत, जिथे फायदा दिसला तिथे वळली. म्हटलं आहे की भावनाच अंतरातही आपलेपणा टिकवून ठेवतात, नाहीतर अंतर तर डोळ्यांमध्येही आहे. ज्याने जग बदलायला पाहिलं तो हारला आणि ज्याने स्वतःला बदललं तोच जिंकला. आयुष्य छोटं आहे, प्रेम दुर्मिळ आहे, त्याला भरून ठेवा. क्रोध विनाशकारी आहे, त्याला नियंत्रणात ठेवा. भीती धोकादायक आहे, तिचा सामना करा. आठवणी अमूल्य आहेत, त्यांना सांभाळून ठेवा. जर मन शांत असेल तर तुम्ही सर्वात भाग्यवान आहात. ज्या दिवशी स्वतःला महत्त्व द्याल, जगही द्यायला सुरुवात करेल. जितकं आयुष्य कठीण असेल तितकीच तुम्ही मजबूत बनाल. खरा आनंद विचार, भावना आणि कर्माच्या एकतेत आहे. ज्या क्षणी तुम्ही प्रसन्न आहात तोच क्षण आयुष्य आहे. आनंदाचं रहस्य स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्याचं रहस्य साहस. लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा, जसं की कुटुंब. सर्वात मोठा आनंद हे जाणून घेणं आहे की आनंदावर अवलंबून राहणं अनिवार्य नाही. लोक असाधारण सुख शोधतात आणि समाधान विसरतात. जे आहे ते स्वीकार करणंच वास्तविक सुख आहे. जगात तोच सर्वात जास्त आनंदी आहे जो इतरांचा आनंद वाढवतो. माणूस तितकाच आनंदी राहतो जितका तो आपल्या मनात ठरवतो. आयुष्यात हे गरजेचे नाही की तुम्ही किती आनंदी आहात, तर हे की तुमच्यामुळे किती चेहरे हसतात. माणूस त्याच क्षणी आतून तुटतो जेव्हा सगळं काही असूनही स्वतःला एकटा अनुभवतो. नातं नवीन असेल तर लोक बोलण्याचे बहाणे शोधतात आणि तेच नातं जुनं झाल्यावर अंतराची कारणं शोधली जातात. ज्याच्या चुकांना मी प्रत्येक वेळी दुर्लक्ष करून नातं निभावलं त्यानेच मला वारंवार बेकार असल्याची जाणीव करून दिली. आयुष्याने जे शिकवलं ते कुठल्याही पुस्तकात नोंदवलेलं नव्हतं. फक्त एवढं, ज्यांच्या मनाला खोलवर ठेच लागते ते डोळ्यांनी नाही तर हृदयाने रडतात. ही वेळही निघून जाईल, फक्त थोडा संयम ठेवा. कारण जेव्हा सुख स्थायी नाही तर दुःखाची काय लायकी. अश्रूंचं काही वजन नसतं, पण वाहून गेल्यावर मन हलकं होतं. बाणाच्या जखमेपेक्षा जास्त पीडा तेव्हा होते जेव्हा कुणी आपलंच कटू वचन बोलतं. आपलं तेच जे भावनांना समजतं आणि परक तेच जे संवेदनांपासून दूर राहतं. जे दूर राहूनही जवळ वाटतं तेच आपलं आहे आणि जे जवळ राहूनही दूर जाणवतं ते परक. आयुष्यात त्यांच्यापासून दूर राहा जे तुमच्यात तो दोष शोधतात जो तुमच्यात नाहीच. आपली चूक स्वीकार न करणं ही एक मोठी चूक आहे, कारण जो स्वतःला चुकीचं मानत नाही तो कुणाला आपलं कसं मानेल.
हे सगळं संस्कारांचा खेळ आहे. नाहीतर एकाच माचीसने दिवा पण जळतो आणि सिगारेट पण. गर्व कशाचा? कारण मृत्यूनंतर आपलेच स्पर्श करून हात धुतील. आज माणसांचं वागणं हत्तीच्या दातांसारखं झालं आहे. दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे. प्रेम आणि मैत्री सगळीकडे मिळते, पण टिकते तिथेच जिथे सन्मान असतो. ईश्वराकडून आशा कधीच सोडू नका, पण जगाकडून अपेक्षा ठेवू नका. विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही कुठेतरी कुणाचं भलं करत असता, तेव्हा कुठेतरी तुमच्यासाठी ही भलाई लिहिली जात असते. गीतेचा सार हाच आहे की ज्या क्षणी समस्या जन्म घेते, त्याच क्षणी तिचं समाधानही सोबत जन्म घेतं. शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करत राहा, कारण ध्येय मिळो वा अनुभव दोन्ही अनमोल आहे. आयुष्यात अयशस्वी तेच होतात जे विचार करतात पण करत नाहीत, आणि जे करतात पण विचार करत नाहीत. चोरी, निंदा आणि असत्य चारित्र्याला आतून पोखरून टाकतात. परमात्मा माणसाची नियतही जाणतो आणि त्याचे दिखावेही. दुःख मोठं विचित्र असतं. जे स्वतःवर बेततं ते सत्य वाटतं, आणि इतरांवर बेततं ते अभिनय. जसं तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेल्याला अन्नाचं मूल्य माहीत असतं, तसंच ज्याच्या आयुष्यात सुख नसतं तोच त्याचं खरं महत्त्व समजतो. वेळेच्या आधारावर बसू नका, कारण भाग्यवान माणसाचे हात रिकामे असू शकतात, पण परिश्रमी माणसाचे नाही. योग्य निर्णय घेणं मोठी गोष्ट नाही, तर निर्णय घेऊन त्याला योग्य सिद्ध करणं हीच खरी योग्यता आहे. जसं उकळत्या पाण्यात सावली दिसत नाही, तसंच अशांत मनाला समाधान दिसत नाही. म्हणून शांत होऊन पहा. प्रत्येक समस्येवर उपाय मिळेल. वाचा, लिहा, संघर्ष करा, हसा, रडा, पण आपली स्वप्न प्रत्येक परिस्थितीत पूर्ण करा. कारण तोच आयुष्याची चाल समजतो, जो प्रवासाची धूळ गुलाल बनवतो. नात्यांमध्ये सॉरी आणि थँक्सला कमजोर समजलं जातं, पण ह्यांनीच संबंध वाचतात. स्वतःला असं बनवा की लोक तुमच्या येण्याची प्रतीक्षा करतील, जाण्याची नाही. सत्य बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा ह्या जगाला नेहमी कडू वाटतो. कारण जेव्हा कर्म चांगले असतात तेव्हा नाराज लोक अनेक असतात. कुणासमोर गयावया केल्याने ना प्रेम मिळतं ना सन्मान. म्हणून आत्मसन्मान जिवंत ठेवा. जो तुमच्याशी कंटाळला आहे त्याला जाऊ द्या, कारण ओझं बनून राहण्यापेक्षा स्मृती बनून जाणं चांगलं आहे. मजबूत राहा, पण ताठ्यात नाही. दयाळू राहा, पण कमजोर नाही. विनम्र राहा, पण भयभीत नाही. गर्व करा, पण अहंकार नाही. प्रत्येक समोर उघडं पुस्तक बनवू नका. हा टाइमपासचा जमाना आहे. वाचून फेकून दिले जाल. जसं महागडी गाडी एका चावी आणि ब्रेकवर आणि मोठं घर एका कुलपावर अवलंबून असतं, तसंच आपलं व्यक्तिमत्व आपली विचारसरणी आणि स्वभावावर आधारित असतं. आपल्या कर्मांच्या फळापासून तर गंगापुत्र भीष्मही वाचू शकले नव्हते. मग आपण कसं विचार करू की केवळ कर्मकांडाने सगळं मिटून जाईल? प्रार्थना आणि ध्यान आवश्यक आहे, कारण प्रार्थनेत ईश्वर तुमचा ऐकतो आणि ध्यानात तुम्ही ईश्वराला ऐकता. दिखाव्याचं ओझं नेहमी माणसाला कर्जात बुडवतं. टोमण्यांच्या आगीत तापून माणूस राख नाही तर सोनं बनतो. मानवाच्या दुःखांचं मूळ त्याचा मोह आहे. जितका जास्त मोह तितका जास्त कष्ट. मित्रांनो, आयुष्यात संतुलन ठेवा, कारण मोह, त्याग आणि विवेक याशिवाय शांती शक्य नाही. मित्रांनो, जे घडलं तेही मंगलमय होतं, म्हणजे चांगलंच होतं. जे ह्या क्षणी घडत आहे तेही शुभच चाललं आहे, म्हणजे चांगलंच चाललं आहे. आणि जे पुढे घडेल तेही कल्याणकारीच असेल, म्हणजे तेही तुमच्यासाठी शुभ असेल. मग खरं तर गेलंय काय की तुम्ही व्यर्थ शोक करत आहात? तुम्ही काय सोबत आणलं होतं की आज गमावण्याची भीती सतावत आहे? तुम्ही असं काय रचलं होतं जे आज नष्ट झालं? जे काही तुम्ही मिळवलं इथूनच मिळवलं, आणि जे काही दिलं इथेच अर्पित केलं. जे आज तुमचं म्हटलं जातं ते उद्या दुसऱ्या कोणाचं असेल, कारण परिवर्तन हाच सृष्टीचा शाश्वत नियम आहे. म्हणजे हा नियम कधीच बदलत नाही. माणसाने फळाची चिंता सोडून निस्वार्थ भावाने आपलं कर्तव्य पार पाडावं. आयुष्याच्या अडचणींपासून पळ काढू नये, म्हणजे पळून जाऊ नये, आणि नशिबालाही दोष देऊ नये. हे मानवा, स्वतःला ईश्वराला समर्पित करणंच सर्वात मोठा आधार आहे. माणूस जन्माने नाही तर आपल्या कर्मांनी महान बनतो. जेव्हा व्यक्ती आपल्या तामात आनंद शोधते तेव्हा तीच पूर्णतेला प्राप्त करते. आसक्तीतूनच इच्छांचा जन्म होतो. जो नेहमी संशयात जगतो त्याच्यासाठी ना ह्या लोकात सुख आहे ना परलोकात शांती. जो आपल्या मनाला नियंत्रणात ठेवू शकत नाही तेच मन त्याच्यासाठी शत्रू बनतं. चंचल मनाला साधणं कठीण नक्कीच आहे, पण निरंतर अभ्यासाने त्याला नियंत्रित केलं जाऊ शकतं. जसं धर्तीवर ऋतू बदलत राहतात, तसंच आयुष्यात सुख आणि दुःख येत जात राहतात, आणि त्यांच्यामुळे विचलित होऊ नये. वेळेआधी आणि नशिबापेक्षा जास्त कुणाला काही मिळत नाही. जिथे उपस्थितीचं काही मूल्य नसतं तिथे अनुपस्थितीत श्रेष्ठ असते. अश्रू ना कुणाचं दुःख पूर्णपणे समजू शकतात, ना कुणाचा आनंद व्यक्त करू शकतात. काही लोक आयुष्यात केवळ विश्वास तोडण्यासाठी येतात. आयुष्याने हेच शिकवलं आहे की जगायचं असेल तर लोकांवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नका. मग ते प्रेम असो वा सामान्य संबंध.
जेव्हा एखादं नातं हद्दीपेक्षा जास्त पीडा देऊ लागतं तेव्हा त्याला सोडावंच लागतं. कितीही प्रार्थना करा आणि कितीही विनवण्या करा, नियत शेवटी बदलतेच. अखेरीस स्वार्थाने जोडलेले लोक इच्छा असूनही हात मागे येतात. काही संबंधांची साथ आणि आधार नशिबात लिहिलेलाच नसतो. खऱ्या प्रेमासाठी एक व्यक्ती पुरेशी असते, पण दिखाव्यासाठी संपूर्ण जग ही कमी पडतं. आयुष्याचा कटू यथार्थ हेच आहे की हे देण्यापेक्षा जास्त आपल्याकडून हिसकावून घेतं. जे लोक आतून तुटलेले असतात तेच नेहमी इतरांना जगण्याची कला शिकवतात. मुलाचे वाहणारे अश्रू आणि प्रेमात पडलेले अश्रू समान असतात, कारण दोघांनाही माहीत असतं पीडा कुठे आहे, पण शब्द मिळत नाहीत. लोक म्हणतात दुःख वाईट असतं कारण ते रडवतं, पण खरं तर हे आहे की दुःख चांगलं असतं कारण ते शिकवून निघून जातं. ज्याची सवय वारंवार बदलण्याची असते तो कधीच कुणाचा होऊ शकत नाही, मग तो वेळ असो वा माणूस. जे आतून मरतात तेच नेहमी इतरांसाठी आशा बनतात. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, कारण आधार कितीही मजबूत का असेनात एक दिवस सुटतातच. माणूस केवळ 2 गोष्टींमध्ये विवश आहे, तो ना दुःख विकू शकतो ना सुख विकत घेऊ शकतो. कुणाच्या मनात प्रेम जागून त्याला सोडून देणं हत्येसारखं असतं. समजूतदार असणं योग्य आहे, पण प्रत्येक वेळी समजूतदार दिसण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. जर तुमच्या झुकण्याने नाती वाचत असतील तर झुकणं चुकीचं नाही, पण जर झुकण्याने कुणाचा अहंकार वाढत असेल तर ते झुकणं चुकीचं आहे. केवळ चुकीचा करणाऱ्यांच्या सोबत नाही, तर चुकीला साथ देणाऱ्यांच्या सोबतही अन्याय होतो. जे इतरांची पिकं जाळतात त्यांच्याकडून आपल्या आयुष्यात हिरवळ मिळण्याची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. ह्या जगात चांगलं बना, पण केवळ स्वतःसाठी, दिखाव्यासाठी नाही. खरं बोलल्याने दुःख जरी क्षणिक असलं तरी त्यामुळे मनाचं जड ओझं उतरतं. खोटं बोलून थोड्या वेळासाठी वाचाल, पण सत्य समोर येईपर्यंत त्याच ओझ्यात दबून राहाल. त्यांच्याकडून अपेक्षा का ठेवावी ज्यांनी वारंवार निराशच केला आहे. नजर सगळ्यांवर ठेवा, पण विश्वास केवळ स्वतःवर ठेवा. सगळे म्हणतात लोक स्वार्थी आहेत, पण कुणी हे स्वीकार करत नाही की तो स्वतःही स्वार्थी आहे. जेव्हा तुम्ही कुणावर एक बोट उचलता तेव्हा 3 बोटं तुमच्याकडेही उचललेली असतात. एकेवेळी एका व्यक्तीने ईश्वराला प्रश्न केला की तुमच्या प्रेमात आणि आमच्या प्रेमात काय फरक आहे. तेव्हा देवाने मंद हसून म्हटलं, ह्या आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना पाहत आहात, हे माझं प्रेम आहे, आणि जो पक्षी पिंजऱ्यात बंद आहे ते तुमचं प्रेम आहे. मित्रांनो म्हणतात, हे अर्जुना, लक्षात ठेव की मन शरीराचाच एक भाग आहे, त्याचा आत्म्याशी कोणताही वास्तविक संबंध नाही. आत्मा रथात विराजमान स्वामी आहे आणि मन ह्या शरीररूपी रथाचा सारथी आहे. हेच मन इंद्रियांच्या भोवड्यांना इकडे तिकडे भटकवत राहतं, कधी उग्र आवेगात. हेच चंचल मन माणसाला हा भ्रम देतं की तोच सर्वशक्तिमान आहे, तो सगळं काही करू शकतो. तो ह्या जगाचा राजा आहे, ज्याच्या समोर सगळ्यांना झुकावं लागतं आणि ज्याला सगळे प्रणाम करतात. जसं दिव्याच्या ज्योतीखाली लपलेला अंधार दिसत नाही, तसंच यौवनाला त्याच्या मागे लपलेली वृद्धावस्था आणि दुर्बलता दिसत नाही. मित्रांनो, आजसाठी बस इतकंच. राधे राधे.